नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. कला आता खाली आलेली असते आणि सगळे काही तिच्या कडेने बसलेले असतात. आता आबा कलाला म्हणतात, हे बघ, पथ्य, पाणी, गोळा, औषध सगळं काही वेळा पाळायच्या, खाण्यापिण्यावरही खूप लक्ष द्यायचं. खूप मोठ्या संकटातून बाहेर आली आहेस कला तू. आता स्वतःची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, कळतंय का तुला? हो आबा, तुम्ही म्हणताय अगदी तसंच करेल. सगळे अति प्रेमाने तिच्याजवळ बसलेले असतात आणि तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांगतात की स्वतःकडे लक्ष दे, आधी गोळ्या औषधं, मग काम काय ते बघूया आपण. कला म्हणते, हो तुम्ही म्हणताय ते पटतंय मला आणि मी आता स्वतःकडे खरंच लक्ष देईल. बाबा म्हणतात, काही पौष्टिक जर खायला दिलं तर कडू, गोड, आंबट, तिखट असं काहीही म्हणायचं नाही. जे समोर येईल ते खायचं. पौष्टिक आहे म्हणूनच तुला दिलं जाणार आहे, कळतंय का कला? आबा म्हणते, हो अगं बाई, तुझ्याशी बोलतोय मी, एक तरी हो तरी म्हण. आबा तिला सारखं म्हणत असतात, अगं हो तरी म्हण. कला म्हणते, हो आबा, तुम्ही म्हणताय ते सगळं ऐकतीये मी आणि तसंच करेल. आता सगळे काही हसत असतात. सोहमही तिच्या जवळ असतो आणि बिचाऱ्या सोहमलाही तिची काळजी वाटत असते. आणि हो, एखाद्या पदार्थाने तरस होतो, ॲलर्जी होते, ते कळतंय ना, मग तो पदार्थ टाळायचा आणि बाकी सगळं काही खायचं. ए बाई, काही समजलं का तुला? परत कला आता मान डोलावते. आबा म्हणतात, सगळ्यांनी काळजी घ्या रे तिची. अद्विक म्हणतो, आबा अजिबात तुम्ही काळजी करू नका, तिचं काही रुटीन डॉक्टरांनी दिलंय तसं आणि अगदी तसंच तिला खाणं पिणं, पथ्य, पाणी, गोळ्या सगळं काही वेळेवर मिळणार. आता मी स्वतः लक्ष देणार आहे, त्यामुळे इने कुठल्याही गोष्टीला नाही म्हणणं शक्यच नाहीये. तुम्ही अगदी बिंदास राहा आबा. आता हिला कसं बरं करायचं ही अद्विकची जबाबदारी. रजनी म्हणते, आबा काय पदार्थ वापरायचे याच्याकडे मी स्वतः लक्ष देणार, कोणावरही भरोसा ठेवणार नाही. चुकून हो किंवा मुद्दाम करू असं म्हणायलाच नको. कसं आहे ना आबा, एकदा आता विषयाची परीक्षा झालीये घेऊन, परत काय आपल्याला विषयाची परीक्षा घ्यायची नाहीये. आबा म्हणतात, हो सरोज, तुझ्या पद्धतीने घे. आबा म्हणतात, अद्विक तिला आता वर घेऊन जा आणि आराम करू दे बरं. अद्विक म्हणतो, हो आबा, तिला आता आराम करायला घेऊन जातो. अद्विक आता कलाचा हात पकडतो आणि तिला आता बेडरूम मध्ये चालवलेलं असतं आरामासाठी. सगळ्यांना ही अद्विकची काळजी खूप आवडत असते, रोहिणीला आणि नैनाला सोडून. बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. यांच्या तोंडावरच 12 वाजलेली असतात, अगदी नेहमीप्रमाणे. सगळे आता उठून आपापल्या कामाला निघून गेलेले असतात. आबा आणि रजनी दोघंच थांबलेले असतात. एकदा कलाची तब्येत लवकरात लवकर बरी व्हायला हवी ग. आबा अजिबात काळजी करू नका, सगळं काही छान आणि व्यवस्थित होणार. कला अगदी ठणठणीत होते की नाही बघा. अहो, अद्विक स्वतः काळजी घेतोय आबा. आता आबा दोघंही हसायला लागलेले असतात. रजनीलाही हसू येतं. आबा, ते सगळं ठीक आहे बरं, पण तुमच्या पथ्याचं काय? तिला सांगितलंय समजून, पथ्य पाण्याची काळजी घे वगैरे. तुमच्या पथ्याचं काय आबा? तुमचं लक्ष आहे का स्वतःकडे? गोळ्या, औषधं, खाणं पिणं सगळं काही बिघडून गेलंय तुमचं. त्यामुळे आता तुम्ही अगदी मी सांगेल तसंच सगळं काही करायचंय, कळतंय का? हो बाई रजनी, तू म्हणशील तसं मी करायला तयार आहे, फक्त सगळ्यांनी छान राहा. आबा म्हणतात, तू आहेस ना रजनी, मी कशाला काळजी घेऊ ग माझ्या तब्येतीची? तू सगळं काही व्यवस्थित करते, मला माहितीये की. रजनी आता हसत असते. हे बघ रजनी, घरात कसं बी वातावरण असू दे, आनंदाचं, दुःखाचं, टेन्शनचं, काहीही, पण सण हा प्रत्येक साजराच झाला पाहिजे. प्रत्येक सणाला काहीतरी वेगळं महत्व आहे आणि ते महत्व लक्षात घेऊन तो सण आपण अगदी आनंदाने साजरा करायचा, कळतंय का? हो आबा, तुम्हाला काय म्हणायचंय ना, अगदी माझ्या लक्षात आलंय. तुमच्या म्हणण्यानुसार सगळे सणवार अगदी सगळे व्यवस्थित असे साजरे होणार. मी स्वतः लक्ष देणारे आबा. काही चुकलं तर तुम्ही आहातच सांगायला. हो रजनी, तू तयारी करत जा, मी सगळं काही तुला समजून सांगतो. उद्यापासून नवरात्र सुरू, समधी तयारी झालीये ना? तुम्ही अजिबात काळजी करू नका आबा. उद्या आपण घट बसवणार आहोत आणि सगळं काही व्यवस्थित विधिवतच असं होणार आहे. कुठलीही गोष्ट कमी होणार नाही किंवा चुकली जाणार नाही याची काळजी मी स्वतः घेणार. सगळं काही छान होईल हो आबा. हे जे संकट आले आपल्यावर ते सुद्धा हळूहळू दूर होणार. आबा म्हणतात, रजनी तुला माहितीये का, देवीची घटस्थापना झाली की मग बघ समद चांगलं करणार. देवी आई एकदा आपल्या घरात येऊन बसली की बघ सगळ्यांना सुखी करणार ती. अरे ती येतीच याच्यासाठी की सगळ्यांना सुखी करावं, दुःख निवारण करावं, म्हणून तर घट बसवले जातात आणि आपणही तेच करणार. ती येणार आणि बघ सगळ्यांना सुखी करून ती जाणार. आबा, हो काय संकट आली आपल्या घरावर. कला किती आजारी पडली तेही एकदम, आणि काय दुखतंय याचं निदानच होत नव्हतं. बापरे, काय घाबरून गेलो होतो आबा आम्ही. आणि तुम्ही आणि मी सुद्धा गेलो होतो का घाबरून? हो आबा, आणि त्यात तुमचीही तब्येत, सगळा गोंधळच झाला होतो. आबा एक बोलू का हो, कलाचं हे अचानक एवढं दुखणं, सोहमचं असं वागणं, सगळं काही संकटच येत आहे हो. हे दिसताना जरी सरळ मार्गी दिसतंय आपल्याला, पण आबा हे सगळं काही त्या शांत हो रजनी, शांत हो, अजिबात कशाचा विचार करू नको. देवी आई सगळं काही छान करेल, समद्यांना सुखी करेल. मी सांगतोय ना रजनी,
आता रजनी शांत बसते आणि आबा जे म्हणताय ते अगदी शांतपणे ऐकत असते. रजनी, समजा काही चांगलं व्हायला लागलंय ना, आपली सून हॉस्पिटलातनं घरी आली आणि सोहमचं सुद्धा सगळं काही मार्गी लागणार, नको तू विचार करू. आणि आपली कला लक्ष्मी आहे या घरची. आता लक्ष्मी आली आहे घरी म्हटल्यावर सगळं काही छानच होणार ना. लक्ष्मीच्या पावलाने सुख सुद्धा ती घेऊनच येणार आपल्या घरात. त्यामुळे बघ, सगळे काही संकट, हेवे दावे, राग, सगळं काही दूर होणार आणि शांत आणि आनंदाचं वातावरण अगदी लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरात आलंय. तेही कला बरी होऊन आली आहे ना तिच्या पावलांनी. इकडे आता मांजरीची आणि बोक्याची परत तुतुमेमे सुरू झालेली असते. अद्विक बिचारा इतकं काळजी घेत असतो ह्या कलाची, आणि कला भांडण्याचा बोलण्याचा एकही चान्स सोडत नाही आपल्या अद्विकला. अद्विक घाईघाईने तिला पाणी प्यायला देतो. अरे हो, गोळ्या घ्यायच्या राहिल्यात की. कला म्हणते, काय रे एवढी काळजी घेतोय, मग कळालं नाही का तुला पाणी प्यायच्या आधी गोळ्या घ्यायला लावायच्या, आता परत पाणी प्यायचं कमी जास्ती. अगो हो, नाही राहिलंय माझ्या लक्षात, देतोय आता तुला मी. अरे आधी द्यायचं की, आता काय डबल पाणी पिऊ का मी? आजारपणात जेवढं पाणी पिशील तेवढं चांगलं आहे, त्यात काय एवढं पाणी ते प्यायचंय तुला. कलाने आता गोळ्या घेतलेल्या असतात आणि अद्विक म्हणतो, इथून पुढे मी जे सांगणार ते सगळं काही तुला ऐकायचं या. तुझं मी काही एक ऐकणार नाही, तुला मात्र माझं सगळं ऐकायचंय. ठीक आहे बाबा, तू म्हणशील ते सगळं काही ऐकेल मी आणि तू म्हणशील तसंच वागेल, अजिबात टेन्शन घेऊ नको. अद्विक म्हणतो कलेला, इथेच बस, अजिबात इथून उठू नको, आणि सगळं सामान अगदीच तिच्या समोर ठेवत असतो. काय रे, काय चाललंय तुझं, काय करतोय तू? अजून काय राहिलं? टॉवेल. हो, आता टॉवेलही ते जवळच ठेवतो. आता काय, साडी लागणार ना उद्या नेसायला, एक सेकंड, साडीही काढून ठेवतो. कलाला ज्या वस्तू लागणार असतात अगदी तिच्या जवळ ठेवलेल्या असतात, कारण तिला त्रास होऊ नये म्हणून. ए चांदेकर, मला काय हवं नको ते घेईल की उद्या मी. तुला विचारलंय का मी? तू फक्त आराम करायचा आणि मी सांगतोय ते ऐकायचं, आत्ताच ठरलंय ना. अद्विक इतकी काय ती काळजी घेत असतो कलाची. कला म्हणते, अजून काही राहिलंय का ठेवायचं? एक मिनिट. आता तो बिछाण्यावर झोपून बघतो, ते हाताला लागतील अशा वस्तू आहेत का की तिला उठायला लागणार, तिला त्रास होणार. सगळं काही तिला सहज घेता येईल असं अद्विकने ठेवलेलं असतं. अद्विक इतकी काळजी घेत असतो की कलालाही खरंच कौतुक लागतं, काय हा अद्विक माझी काळजी घेतोय. अद्विक इतकी काय काळजी घेत असतो ह्या कलाची, तिलाही कौतुक वाटतं आणि गंमतही वाटते. काय ह्या अद्विक मध्ये बदल झालाय, सारखा भांडणारा माझ्याशी कचा कचा, आता कसली काळजी घेतोय की मला थोडाही त्रास झाला नाही पाहिजे, सगळं काही व्यवस्थित माझ्याजवळ आणून ठेवल्यात वस्तू, अगदी माझ्या हाताला लागतील अशा. ती आता झोपलेली असते आणि अगदी तिच्या जवळ आलेला असतो अद्विक. अद्विक माझी काळजी घेणार, मला माहितीये की. कला आता अगदी त्याला जवळ घेऊन हे बोलत असते. तोही एकटक ह्या कलाकडे बघत असतो. त्याचे दोन्ही गाल ओढते आणि म्हणते, क्यूट आहे माझं, क्यूट 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 अद्विक. अद्विक पण तिचे गाल ओढतो आणि दोघांचं आता चांगलंच गोड गोड चाललेलं असतं. थोड्या वेळासाठी आहे की आता कायमच गोड गोड राहणार काय माहिती बाबा, कारण त्या दोघांना भांडायला अगदी 1 मिनिटही खूप होतो. अद्विक म्हणतो, झोप आता, चल डोळे बंद कर, अगदी शांत अशी झोपली पाहिजे, लवकरात लवकर बरं व्हायचंय आपल्याला. कलाही अगदी शहाण्या बाळासारखं सगळं काही आपल्या अद्विकचं ऐकत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी लगबग चाललेली असते आणि आबांना सगळीच घाई असते. आपल्याला माहितीये, गणपतीचा असो उत्सव किंवा नवरात्रीचा, आबांना सगळं वेळेवर आणि अगदी पटापट असं झालेलं लागतं. आता सगळं काही बिचाऱ्या सरोजने, रजनीने अगदी रेडी करून ठेवलेलं असतं. आबा येतात, सरोज, रजनी आवाजच देतात, ह्या दोघीही धावत येतात. आबा, प्रसादही तयार झालाय. सरोज म्हणते, सगळी काही पूजेची तयारी झालीय, तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नका बरं. रजनी म्हणते, आबा पूजा कशी करायची, या वर्षी कला आजारी असल्यामुळे तिने काय मूर्ती घडवली नाही, मग आता पूजेसाठी काय मांडायचंय? अगं श्रद्धा, भक्ती, भाव, निस्वार्थीपणे केलेली देवाची सेवा महत्वाची. प्रत्येक वेळेला सगळं काही मिळतच असं नाहीये, ज्या गोष्टी आहेत तेवढ्यात काय मनोभावे देवाची पूजा करायची, भक्तिभाव करायचा. सगळं काही प्रत्येक वेळेला मिळतं असं थोडी आहे, कधी मिळतं तर कधी मिळत नाही. आणि हे बघ, सगळ्या गोष्टी मिळाल्या तर रजनी चांगलंच आहे, नाही मिळाल्या म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाही. जेवढं आहे त्यात ऍडजस्ट करून अगदी भक्तिभावाने देवाची पूजा करायची. बरोबर आहे का? हो आबा, तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे. तेव्हा आपण या वर्षी देवीचं फोटो ठेवू आणि मग पूजा करू आणि ते फोटो समोर आपण घट बसू. आबा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, अगदी आपण तसंच करूया. आता हळूहळू कला जिन्यावरनं खाली आलेली असते आणि यांच्या ह्या गप्पा ती ऐकतच असते. दरवर्षी ती अगदी व्यवस्थित अशी ती मूर्ती घडवत असते, पूजा वगैरे विधिवत सगळं काही छान कला करत असते. पण आता कला आजारी आहे हे सगळ्यांनाच माहितीये, त्यामुळे सगळं काही ऍडजस्ट होणं अशक्य गोष्ट आहे. आबा म्हणतात, आहे ते ऍडजस्ट करू. आता कलानी हे सगळं काही ऐकलेलं असतं आणि कला आता जिन्यावरून खालीच येत असते. कलाला बघतात आणि तिघचे तिघं आता कलेच्या जवळ आलेले असतात. वा 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 वा, सुनबाई, बरं वाटतंय का तुम्हाला? हो आजोबा, मला बरं वाटतंय, आता मी चांगल्या अवस्थेत आहे, अजिबात काही काळजी करण्याचं कारण नाहीये, मला खरंच बरं वाटतंय. रजनी मॅडम, काही मदत हवी असेल तर मला नक्की सांगा.
रजनी मॅडम, सरोज मॅडम, खरंच मनापासून सॉरी. या वेळेला मी काहीही तुम्हाला मदत करू शकले नाही. खरंच मला गिल्टी फील होतंय. अगं तुझी तब्येत महत्वाची. या वर्षी असू दे, पुढच्या वर्षी सगळं काही तूच बघ. मग आम्ही खाली बसणार आणि तुझी गंमत बघणार. हो चालतंय की. रजनी मॅडम, तुम्ही केलेल्या प्रसादाच्या शिऱ्याचा काय घमघमाट सगळीकडे पसरलाय काय सांगू. त्या प्रसादाच्या घमघमाट्यानेच खाली येण्याची शक्ती मिळाली. म्हणूनच मी त्या वासाने बरोबर खाली आले. असं झालंय कधी तो प्रसाद खातीये मी. आजोबा, खरंच सॉरी. या वर्षी नवरात्रीसाठी देवीची मूर्ती नाही घडवू शकले. असू दे ग बाई, तू बरी होणं महत्वाचं आहे. त्यांच्या गप्पा चाललेलेच असतात. तेवढ्यात काय अद्विक येतो. तू खाली कशी आली? खाली कशी म्हणजे? उठले, बेडच्या खाली उतरले आणि चालत चालत इथे आले. अशी आले मी. ते इझिली कसं सांगतेस ग? तुला कळतंय का काही? खाली यायची काय गरज होती असं मला म्हणायचं होतं. कशी आली ते नाही विचारलं. सुपर वुमन समजते की काय स्वतःला? जादूसारखी लगेच इकडून तिकडे तिकडून इकडे. अगं जरा आराम कर, तुला बरं नाहीये आणि आम्हाला सगळ्यांना माहितीये. घाई गडबड करण्याची काही गरज नाहीये. आणि हो, एवढं काही कामाची हे दाखवण्याची गरज नाहीये. आहे काकी आई आहे, सगळं काही ऍडजस्ट करतात त्या. असू दे, मी येणार नाहीये वर. तुला तब्येत अजून बिघडून घ्यायची आहे का? आराम करायला वर चल. सुनबाई, असं काही करायचं नाहीये. तू वर जा आणि आराम कर बरं. आम्ही सगळं काही बघतो. घटाचं काय घट बसवायचा, काय लागतं काय नाही, सगळं काही आम्ही आहोत की एवढे. सुनबाई, एवढ्या वर्षी तू आराम कर. नाही आबा, मला असं वाटतं पूजेसाठी थांबायचंय. तुझी तब्येत बिघडली तर आम्हाला चालणार नाही. घरामध्ये समद वाईट चाललंय. अजून वाईट काही घडायला नको. आबा काय म्हटले तुम्ही? अगं म्हणजे तुझी तब्येत दुखणं वगैरे असं मला म्हणायचं होतं ग. सहन होण्याच्या पलीकडे ग बाई सगळं. आता मला काही धक्के सहन करायचे नाहीये. कला म्हणते, तुमची तब्येत ठीक आहे ना आबा? काय झालंय तुम्हाला? अगं मला कुठे काय धाड भरली, मी अगदी व्यवस्थित आहे. तुझ्या तब्येतीबद्दल बोलतोय मी. सोहम कुठे आहे? रजनी म्हणते पूजेचं सामान आणायला बाहेर गेलाय. आता लगेच नयना आणि रोहिणी एकमेकींमध्ये कुजबूज करतात. बघ की, कसल्या लाडक्या सुनेला त्रास होऊ नये म्हणून तिघे चौघे कशी काळजी घेताय. सगळ्या गोष्टी तिच्यापासून लपवताय. तिला काहीही कळू नये याची ते काळजी घेताय. बघ की, सगळं काही लाडके सुनेसाठी चाललंय बरं. हे बघा मॉम इन लॉ, असं असेल, हिच्यापासून लपवाछोपी चालली असेल, हिची काळजी घ्यायचं काम चाललं असेल, ते सगळं सांगण्याची किंवा हिला सगळं समजण्याची जबाबदारी माझी. काहीही होऊ दे, सगळं काही हिला समजलंच पाहिजे, ही जबाबदारी माझ्यावर. मी सगळं काही हिला कळेल असं काही व्यवस्था करते. डोंट वरी मॉम इन लॉ. मी बघा आता कसं हिला सगळं काही समजावून सांगते. अधिक म्हणतो, चल वर, अजिबात तुम्हाला त्रास देऊ नका. वर जा आणि आराम कर. चल माझ्यासोबत. उभा राहून असं थकवा येणार आहे तुला. थोडा वेळ थांबू देणार आहे. कुणाला भेटले नाही, कुणाशी गप्पा मारल्या नाही, बसू देणार आहे. हॉलमध्ये बसलं की मला जरा बेटर फील वाटतं. तू रूम मध्ये चल, हट्ट करू नकोस. आता ही नैना आलेली असते आणि चोंबड्यापणा करत असते आणि आता नैना तिला सांगणार हे अद्विकला कळालेलं असतं. तिला तर काही बोलायचं नाही, पण आता कलाला वर घेऊन जाऊन शांत झोपी लावायचं एवढं काय अद्विकच्या डोक्यात असतं. अरे बोलू दे ना, मला बोलू दे ना प्लीज. बोलायचं काय नाही. चल चल गपचूप वर. अगदी जबरदस्तीने अद्विक तिला वर घेऊन चाललेलं असतो. रजनी आता त्याला खुणावते, तिला घेऊन जा बाबा एकदाच वर. अरे ताई काहीतरी सांगत होती मला, ती काय म्हणते मला ऐकू दे ना प्लीज. नंतर सांगेल ती. ताई कुठे पळून चाललीये का? नंतर सांगेल. तू आधी आराम कर बरं, चल. आता अगदी जबरदस्तीने अद्विक खेचत खेचत त्या कलेला वर घेऊन गेलेला असतो. काही झालं तरी तू आराम करणं गरजेचं आहे, कळतंय का? सरोज आता नैनाला म्हणते, नाही ना तिची तब्येत आता कुठे बरी व्हायला लागलीये आणि घरातले प्रॉब्लेम्स तिला का सांगतीये तू? तिला सांगून काय होणार आहे? तुला एवढीही साधी गोष्ट कळत नाही. घरातले प्रॉब्लेम तिला कळाले की ती टेन्शन घेणार. अजून तिचं सगळं काही तब्येत किंवा वातावरण बिघडून जाणार. तब्येत बिघडली की ऑलमोस्ट वातावरण सुद्धा बिघडणार. मग काय हे मुद्दाम करतीये की तुला एवढी साधी गोष्ट लक्षात येत नाही की तुला बुद्धीच राहिलेली नाहीये? एवढं काय सरोज मॅडम, एवढं काय बाऊ करताय? तिला काही एक झालेलं नाहीये. तिला जरा काही झालं की एवढा मोठा बाऊ करता तुम्ही. अगदी बरी झालीये ती, ठणठणीत आहे. काय कौतुक चाललंय तिचं? उचलून घेतं का तिला? इथे आराम कर, हे खाऊ नको, हे पिऊ नको. काय लहान लेकरासारखी काळजी करताय? एवढा काय तिला रोग झाला नव्हता. अगदी चक्कर आली होती, बेशुद्ध पडली, बास, काहीही नाही. आबा म्हणतात, नाही ना सरोज बरोबर बोलती आणि तू जे बोलतीये ते चुकीचं आहे. एकदम शांत बसायचा. बरोबर आहे आबा, चुकते घरात फक्त नैना. बरोबर असते ती कला. 100% चुकणारी नैना. कला कधीही चुकू शकत नाही. त्यामुळे कलाला अगदी हाताचा पाळणा करून जपलाय तुम्ही सगळ्यांनी आणि नैनाला अगदी बंदुकीच्या याच्यावर धरलंय. कधी बंदुकीची गोळी लागेल सांगता येत नाही. मला सांगा आबा, मला जर काही झालं असतं किंवा माझं जे एवढं दुखलं असतं, सगळ्यांनी एवढं उचलून धरलं असतं का? एवढं डोक्यावर बसवलं असतं का? नाही. पण कसं आहे ना, सतत आपली कला कला कला. तुम्हाला फक्त कला आणि कलाच दिसते. नाही ना किंवा इतर कोणीही घरातलं मेंबर दिसत नाही.
काय त्या कलाने तुमच्यावर जादू केली आहे ना, तुमचं तुम्हाला माहिती. सगळ्या लोकांवर अगदी नैना बडबड करते, चिडचिड करते आणि रागारागाने आता वर चाललेली असते. तिच्या ह्या बोलण्याचा वागण्याचा कुणावर काही एक परिणाम होत नाही. रोहिणी मात्र उगाच काहीतरी शायनिंग मारायची म्हणून अगं नैना असा आवाज देते, पण कुणीही तिला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. गेली तर जाऊ द्या. रोहिणी म्हणते ही मूर्ख मुलगी आहे. डॅड, मी तिला समजावते, डोंट वरी. इकडे आता संगीता झाडून घेत असते आणि झाडून घेता घेता जागेवर उभी राहते. दिनकरही खिडक्या वगैरे साफ करत असतो आणि संगीता का थांबली म्हणून तिच्याकडे बघतो. काय ग संगे, कसला विचार करायला लागली? अहो, आपली कला काल हॉस्पिटलातून घरी आली. आपण तिला बघायला बी गेलो नाही कशी आहे काय, आणि जेव्हा ती बेशुद्ध होती तेव्हाही घरी आलो. परत तिची आपण चौकशीही केली नाही. आपण तिचे आई बाप म्हणून काहीतरी जबाबदारी आहे की. हे बघा, ते लोक तिची काळजी घेतात, यात काही शंकाच नाही. पण एक आई म्हणून किंवा तुम्ही बाप म्हणून आपण तिची चौकशी करणं, तिच्या जवळ जाणं, बघून येणं, एवढं तर आहे ना आपल्या हातात. मला असं वाटतंय की आपण एकदा तिच्याकडे गेलो असतो. पण आता कुठल्या तोंडाने जायचं? आपण गेलो की ही पोरगी परत आपल्या पाठी येणार आणि काहीतरी कुटाणा करून ठेवणार. संगे, तुला सांगू का, एवढं समजा त्यांच्या घरात तमाशा घडलाय, आपण त्यांच्याकडे जाणं बरं दिसतं का? किंवा बरं असणार का आपण त्यांच्याकडे जाणं? तूच सांग संगे मला. तुला भेटणं, काळजी वाटणं साहजिक आहे. मलाही काळजी वाटते, पण आपण कसं जायचं आणि कुठच्या तोंडाने जायचं तूच सांग बरं. आपण नाही जाणार, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला कळतंय. पण आपण फोनवर तर बोलू शकतो ना. आपण कलीला फोन लावू आणि फोनवर तिची तब्येतीची चौकशी करू. बघा, बोलली तर बोलली, आराम करत असेल तर असू द्या, एकदा फोन तर लावून बघू. बरं संगे, तुला फोनवर बोलायचं आहे ना, लाव फोन आणि बोल. नको बाबा, तुम्ही म्हणताय फोन लाव, पण नको फोन. फोन जर लावला तर लगेच ती म्हणणार की आई बाबा मला भेटायला या, आणि भेटायला का आले नाही हा प्रश्न आधी राहणार. आता तिला काय उत्तर देऊ आणि कुठच्या तोंडाने उत्तर देऊ की तिला भेटायला आपण का नाही आलो? आपल्यालाही बरं वाटतंय का आपली लेक अशी आजारी आहे आणि आपण घरी बसलोय? मलाही वाटतंय की भेटावं, तिच्याजवळ बसावं, काळजी घ्यावी. पण आता ती वेळ नाही किंवा ती परिस्थितीच राहिली नाही. पण तिला कुठच्या तोंडाने सांगू? आपल्या आवाजातला, आपल्या टेन्शनचा जरा बी फरक तिला जाणवला की लगेच ती ओळखणार ती कला आहे. या गोष्टी कशा आणि किती दिस लपवायच्या तिच्यापासनं हेच मला कळत नाहीये. संगे, आपण जावई बापूला फोन लावू आणि जावई बापूकडे तिची चौकशी करू. कसं आहे, त्यांच्याकडनं सगळं कळल आणि कलाशी बी बोलणं होणार नाही. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ना, बरोबर आहे. लावा बरं जावई बापूंना फोन. इकडे आता जबरदस्तीने कला बेडरूम मध्ये आणलेली असते आणि आराम करायला लावतो. खाली गेली म्हणजे नैना तिला काहीतरी सांगणार, नको ती विचार करणार आणि अजून टेन्शन येणार. अद्विकने अगदी काळजीने तिला वर आणलेलं असतं आणि जबरदस्तीने झोप असं सांगतो. हे बघ, तुझी जबाबदारी मी घेतलीये. तुला बरं वाटेपर्यंत मी काय इथून हलत नसतो किंवा कामधंदाही करत नसतो. तुझं डाएट, तुझं औषध गोळ्या, तुझं पत्ते पाणी, सगळी काही जबाबदारी मी घेतलीये आणि मी ते सगळं काही फॉलो करणार म्हणजे करणार. मी इथून कुठेही हलत नसतो. अजिबात तू मला सारखं सारखं काम बघ किंवा इथून जा, मी बरी आहे असं काही एक सांगायला जाऊ नको. मी हलणार नाही. मला माहिती बाबा, तू द ग्रेट अद्विक चांदेकर, ग्रेट, महान, चांगला, सगळे काही गुण तुला लागू पडतात. बस आता जरा वेळ शांत बस रे. आता मला बरं वाटतंय ना, रिलॅक्स. माझं मलाही करू दे ना, तशी बरी आहे मी. एवढं काय मला विकनेस वगैरे आलेलं नाहीये. अगदी ठणठणीत यार मी. एकदम शांत बसा, अजिबात बडबड करू नको. एवढ्या दिवसांपासून त्रास होतोय, सगळं काही सहन करतेय, तरीही बरी काय लावलंय ग? एकदम शांत बस. 4 दिवसांपासून किती धावपळ झालीये माझं मला माहितीये. त्यात तू आता काही डोकं लावू नको. एकदम शांत बस. मी सांगतोय तेच ऐकायला लागणार. आता अद्विककडे अगदी प्रेमाने बघत असते कला. एक गोष्ट कशाला सांगतेयस, 10 गोष्टी सांग. बोलण्यावर कुठलंही पथ्य नाहीये. अगदी त्याला मारायला लागते. मारायचं नाही, मारण्यावर पथ्य मात्र. तुझी बडबड जर ऐकली नाही ना, तर मला स्वतःला आजारी पडल्यासारखं वाटतं. मध्यंतरी दिल्लीला गेली होती ना, अजिबात मला करमत नव्हतं. अगदी चुकल्यासारखं होत होतं. तू नसलीस ना की मला करमत नाही, अगदी बेचैन होतं. राहुलचं असं काही झालंय ना, तेव्हापासून नाही ना उगाच चिडचिड करत असते. काहीतरी खुसपट काढायची आणि काहीतरी घरात भांडण करायचं. पण एवढं काय तू मनाला लावून घेऊ नका. तिचा स्वभाव काय बदलणार नाहीये. आपण कशाला चर्चा करतो या गोष्टींवर? चला, सगळं काही झालं, चर्चा करून झोपून घ्या. मला झोपायचं नाहीये, गप्पा मार माझ्याशी. झोपून घे म्हटलं ना. तू जर असा वागणार असशील, जबरदस्तीने मला झोपी घालणार असशील, तर मी इतका त्रास देईल ना की बघतच राहा चांदेकर. 2 दिवस तर आजारी पण झालंय, एवढा काय त्रासलाय? नाहीतर मी काय करते, कुठेतरी 8-10 दिवसांसाठी निघून जाते. असू दे, मी कायमची आजारीच पडते आणि उठतच नाही बिछाण्यातून. पटकन अद्विक तिच्या तोंडाला हात लावतो आणि शांत बसा असं काही बोलायचं नाही. मला सोडून जाण्याच्या गोष्टी अजिबात करायच्या नाही. परत असं काही बोलायचं नाही. तू आजारी होती पण मला वेळ लागलं होतं. तू झोपून होती पण मला करमत नव्हतं. माझ्यासाठी तुला लवकर बरं व्हायचं नाहीतर मी खरंच वेडा होईल.
आणि पुन्हा प्लीज सोडून जायची भाषा करायची नाही. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही आणि जगू शकत नाही. कला आता जोरात हसायला लागलेली असते. हसतेस काय? मी सिरियसली बोलतोय आणि हसल्यासारखं काय त्याच्यात? आता बघ, मी सिरियसली बोलतोय आणि तू हसतीयस. आता अद्विक आणि कला खूप छान अशा गप्पा मारत असतात. अद्विक प्रेम व्यक्त करत असतो, कला हसत असते, लाजत असते. छान असा वेळ चाललेला असतो. तेवढ्यात आता मिसेस खरेंचा फोन आलेला असतो. अरे बापरे, आता झालेल्या प्रकार, घडलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल मिसेस खरे चौकशी करणार आणि हिच्या समोर आता मी त्यांना काय सांगू? आता बिचाऱ्या अद्विकला मिसेस खरेंचा फोन आलेला बघून जाम असं टेन्शन आलेलं असतं. तो आता पटकन तिथून उठून चाललेला असतो. एक सेकंड, मी लगेच आलो. कला त्याचा हात पकडते आणि कुठे चाललाय? कुठेही जायचं नाहीये. अगं खूप महत्वाचा फोन आहे, बिझनेस कॉल आहे. असं कुणाचा फोन आहे की तू माझ्यासमोर उचलू शकत नाहीये? सांगितलं ना महत्वाचा फोन आहे. पोटा पाण्यासाठी काहीतरी करायला लागणार ना, की 24 तास बायकोची सेवा करू? बायको बायको, तरी काय पोट भरणार आहे का? जबरदस्तीने अद्विक त्या रूमच्या बाहेर येतो आणि तुला त्रास होऊ नये ना म्हणून चाललोय मी. आता कला खूप हसत असते अद्विकची ही धावपळ बघून. कलाला अद्विक जी काळजी घेतोय ती खूप छान आणि हवीशी वाटत असते. जरा शांत होते आणि मग म्हणते, घरी आलं तेव्हापासून काळजी तर घेताय माझी सगळी, पण काहीतरी चुकल्यासारखं किंवा विचित्र असं वातावरण वाटतंय. कुणीतरी माझ्यापासून काहीतरी लपवतंय असं सारखं मला वाटतंय. कलालाही आता कुठेतरी शंका आलेली असते. कला म्हणते, एवढा वेळ झाला घरी येऊन पण आई काय मला भेटायला आली नाही आणि असं कधीच झालं नाही. मी आजारी आणि आई माझी काळजी घ्यायला आली नाही. आता कला खूप विचार करायला लागलेली असते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. नैना गुपचूप आलेलीच असते आणि कलाला म्हणते, तुला काय सांगू, फार टेन्शन आहे. कसलं टेन्शन आहे? आपल्या काजूच्या बाबतीत जे झालं ना ते खूप भयानक होतं, त्यामुळे मला सारखी काळजी लागून राहते ग. आता नैनाने सगळं काही सत्य सांगितलेलं असतं. काजलला, सोहमला त्यांच्या घरामध्ये बघितलं, नंतर तमाशा झाला, नंतर रागा अनामिका घर सोडून गेले. सगळं काही डिटेलमध्ये नैनाने सांगितलेलं असतं आणि तिला ते सांगायचंच असतं. अद्विक आल्यावर आता कला रडायला लागलेली असते. एवढं काय घरात घडून गेलं आणि एका शब्दानेही मला सांगितलं नाही, तुला सांगावंसं वाटलं नाही म्हणून कला रडत असते. मी तुला सांगणार होतो पण तुझी तब्येत बरी नव्हती म्हणून तुला सांगितलं नाही. आय एम सॉरी. मला आहे ना तुझ्याशी चांदेकर एकही शब्द बोलायचा नाहीये. असू दे, तू माझ्याशी बोलूच नको. सगळ्या काही गोष्टी लपवल्या, मला तुझ्याशी खरंच बोलायची इच्छा नाहीये. आता अद्विक कलाच्या जवळ जातो, तिचा हात हातात घेतो. नात्यात आबोला धरणं, वादविवाद करणं किंवा माझ्याशी बोलणं टाळणं हे मला नकोय. तुझ्याशिवाय एक क्षणही मी राहू शकत नाही. आणि अद्विक आता रडत असतो. कला आणि अद्विक एकमेकांकडे बघत असतात. आता बघूया त्यांच्यात नात्यात जो अनबन आली आहे ती सगळी काही सुटते का आणि सगळं काही सुरळीत होतं का? अंबाबाई येतेय घरात म्हटल्यावर सगळं काही छान झालंच पाहिजे. बघूया आपण हे उद्याच्या भागात. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.